ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तवंद्यांना नमस्कार. मी प्रमोद रेंके आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. आज 213 क्रमांकाचा व्हिडिओ मी आज आपल्या पुढे सादर करतो आणि तो देखील माझे कल्पतरू गुरुदेव हा जो विष्णू आनंद लोहलीकर यांनी गुरु गौरिका पुष्पतींमध्ये जो लेख लिहिलेला आहे त्या आधारे मी आपल्याशी आज बोलणार आहे. या ठिकाणी मी मागच्या व्हिडिओत आपलं हे केला की आपले गुरुदेव हे भक्तांसाठी संरक्षण कवच आहे, ते आपले संरक्षक आहेत. मी माझ्या एका काव्यातच लिहिलेलं आहे की आपल्याला गुरुदेव कवच कुंडल पुरवीत असतात. गुरुकृपेचं कवच कुंडल जर आपल्यावर असेल तर गुरुभक्तांना कधी काळाचं देखील भय राहत नाही. आणि हे खरोखरीच या ठिकाणी हा अनुभव या ठिकाणी आलेला आहे. श्री हे जे लोहलीकर आहेत हे लोलियेकर नाव माझं चुकतं आहे, मी लोलियेकरांची क्षमा मागतो, पण ते थोडं आडनाव हे आहे. लोलियेकर यांची जी अनुभव आहेत ते त्या पद्धतीचे, ते सेवेत आलेले होते आणि एकदा गुरुदेवांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या काही वस्तू या त्यांना बँगलोरहून आणायला सांगितल्या आणि त्या ताबडतोब नगरला पोचणं गरजेचं होतं. आणि मग बँगलोरहून 6:20ची ट्रेन मोठं संध्याकाळची होती आणि ज्या व्यक्तीशी संपर्क साधला तो 5 वाजेपर्यंत त्यांना उपलब्ध नव्हती. 5च्या पुढे तो ती व्यक्ती भेटली आणि मग त्यांच्याकडनं ते सगळं घेऊन ते स्कूटरवर निघाले रेल्वे स्टेशनकडे यायला. रेल्वे स्टेशनला कशी बशी त्यांनी स्कूटर लावली काय आणि त्या ठिकाणी स्टँड असतो तिथे लावून टाकली. स्टँडवाले काळजी घेतात, त्यांचा नेहमीचा संपर्क असणार आणि त्या ठिकाणी स्टँडला लावली, म्हणजे त्या पार्किंग लॉटमध्ये त्यांनी लावली आणि ट्रेनचा भोंगा होत होता आणि जवळजवळ प्लॅटफॉर्मवर जाऊन ट्रेन सुटली होती. त्यांनी तिकीटही काढलेलं नव्हतं आणि अशा ठिकाणी पळत पळत प्लॅटफॉर्मवर गेले आणि S5चा जो कोच होता तो त्यांनी चालत्या गाडीत पकडला. त्या गाडीत उडी मारली आणि अशी उडी मारत असताना ते खाली पडायला लागले. चालती गाडी पकडणे धोकादायक. आता हे धाडस त्यांनी केलं, परंतु ही एक गुरुदेव जेव्हा एखाद्या व्यक्तीला काहीतरी सेवा सांगतात तेव्हा गुरुदेवांचे सतत त्यांच्याकडे लक्ष असतं. आणि या ठिकाणी देखील ते म्हटले की मी खाली पडत असताना माझ्या शिष्य मानस संचारी गुरुदेवांनी मला अदृश्य हाताने पकडलं होतं. म्हणजे पडत असताना त्यांना वर कोणतरी उचलून घेतलं आणि मग ते डब्यात गेले. आणि असं उचलणारं कोण होतं तर माझे शिष्य मानस संचारी. मी मागच्या व्हिडिओत हा शब्द फार महत्त्वाचा सांगितलं. आणि रिझर्वेशन वगैरे काही नव्हतं. शेवटी त्यांना TCने त्यांना दंड भरून घेतला आणि सीट पण दिली त्यांना. आणि दुसऱ्या दिवशी ते गुरुदेवांच्यासमोर उभे राहिले आणि गुरुदेवांना देखील ते आश्चर्य वाटलं की एवढ्या लवकर कसे काय आले काय. आता एक गुरुदेवांनी, आपण एका ठिकाणी म्हणतोय गुरुदेवांनी आपल्याला याला धरलं आणि हा एवढा लवकर कसा आला हे गुरुदेव सगळं माहीत असतं. पण शेवटी काय माहिती का, देहधर्म धारण करत असल्यावर काही गोष्टी या पद्धतीने त्या बोलाव्या लागतात. आणि गुरुदेवांनी त्यांना सांगितलं तू हुशार आहेस काय. आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की मी फक्त माध्यम होतो, सूत्रधार तेच होते आणि त्यांची अद्वितीय आणि अनाकलीय शक्ती सर्व कार्य करत होती. हे 100% खरं आहे. आपल्याला गुरुदेव जेव्हा एखादी सेवा करा असं सांगतात तेव्हा सद्गुरूंची सर्व शक्ती आपल्या पाठीमागे उपस्थित असते आणि ती शक्तीच आपल्याकडनं ती करून घेत असते. हा एक म्हणजे एक थोडा अपघाताचाच कदाचित अपघात घडला असता त्या ह्याच्यात गुरुदेवांनी त्यांना संरक्षण कवच पुरविलेलं आहे. दुसऱ्या एका प्रसंगात
त्याने गुरुदेवांचं दर्शन घेतलं आणि निरोप घेऊन ते आणि त्यांची धर्मपत्नी म्हणजे सहकुटुंब ते आलेले होते. त्यांची पत्नी सौभाग्यवती लक्ष्मी, मोठा मुलगा चिरंजीव विशाल, धाकटा मुलगा चिरंजीव वैभव आणि त्यांचा एक सुलभ भाऊ श्री शांताकुमार, असे 5 जण दर्शनाला आले होते. आणि ते गुरुदेवांचे दर्शन घ्यायला गेले आणि दर्शन घेऊन आम्हाला परत जायचं आहे, परवानगी असावी असं त्यांनी प्रार्थना केली. त्यावेळेस गुरुदेव 10-15 सेकंद एक चित्ताने गुरुदेवांकडे या कुटुंबाकडे बघत होते. यांना वाटलं आपल्याकडे गुरुदेव एका विशिष्ट नजरेने का बघताय, आपल्याकडे काही चुकलं का काय. आपल्या बऱ्याच भक्तांना काही वेळेस असं वाटतं, आज गुरुदेव आपल्याशी बोलले नाही, आपलं काही चुकलं का काय, आज गुरुदेव आपल्याकडे हसले नाही का, असं हा काय माहिती का, प्रत्येकाच्या मनाचा मनोव्यापार असतो. गुरुदेवाने अनेक वेळेस सांगितले, मी तुमच्याशी बोललो काय, नाही बोललो काय, मी तुमच्याकडे पाहिलेलं आहे आणि मला प्रत्येक वेळेस प्रत्येक भक्ताशी शब्दशः बोलणं शक्य नाही, कारण एवढे भक्त येतात, बोलणार कशी काय रे प्रत्येकाशी. पण त्यांनी तुमच्याकडे बघितलं आणि कृपा कटाक्ष हा शब्द आहे, ही कृपा त्यांची आपल्यावर नजर पडणं म्हणजेच कृपा दृष्टी आहे, कृपा कटाक्ष आहे. आणि त्यांनी आपली मनोमन क्षमा मागितली आणि ते प्रवासाला निघाले. त्या दिवशी ती गाडी 1.5 तास लेट होती आणि 1.5 तास लेट असल्यामुळे ते टाईम मेकअप करणं एक रेल्वेमध्ये असतं. तर त्या दृष्टीने हा जो ड्रायव्हर आहे त्या गाडीचा, ती एका विशिष्ट वेगाने तो चालवित होता आणि सोलापूर, दौंड ते सोलापूर या दरम्याने गाडी अतिवेगाने पळत असल्यामुळे ट्रेनचे मागचे डबे रुळावरून घसरले. हे एस पासमध्ये बसले होते, झोपले होते आणि ती बोगी आडवी होऊन वेगाने ओढत घसरत इंजिन पुढे नेत होते. सर्व प्रवासी झोपेत होते. वरचे प्रवासी आणि त्यांचे सामान एकमेकांवर पडत होतं. सगळ्यांचा आरडाओरडा चालू होता. काय घडतंय हे पाहता, या अशा अपघात प्रसंगी काही कोणाला घडत नाही, आपला अपघात झालाय, काय होतं हे माणसाला कळत नाही. आणि बऱ्याच वेळा अशाच ह्याच्यात त्या व्यक्तीचं प्राणोत्क्रमणही होतं. परंतु या ठिकाणी एका रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे गांभीर्य ओळखून चेन खेचली आणि चेन खेचल्यावर ती गाडी स्लो झाली. आणि आश्चर्य म्हणजे केम नावाचं जे स्टेशन आहे सोलापूरच्या जवळ आहे ते, त्या ठिकाणी ते एका दिव्याच्या खांब्यासमोर यांचा S5चा डबा थांबला. S5चा डबा बरोबर दिव्याच्या उजेडात थांबला. आणि मग त्याच्यानंतर ही मंडळी सावरली आणि मग सगळे बाहेर आले आणि हा संपूर्ण असा भीषण अपघात होता. परंतु या भीषण अपघातामध्ये एक आश्चर्य घडलं की या 19 बोग्या होत्या त्या गाडीत. त्या 19 बोग्यांमधल्या सगळे बाकीचे अंधारातच होते काय, पण 19 बोग्यांमधले जे पॅसेंजर होते ते सगळे सुखरूप होते. एकाही व्यक्तीची प्राणहानी झालेली नाही, एकाही व्यक्तीची प्राणहानी झालेली नाही. काही लोकांना खरचटलं असेल, काही लोकांचं एका दुसऱ्या लोकांचा हाड मोडला असेल, हा भाग वेगळा. पण प्राणहानी होणं आणि असे काही किरकोळ दुखापती होणं यात किती अंतर आहे. आणि हे कशामुळे झालं तर गुरुदेवांनी जे 10-15 मिनिटं त्यांच्या समोर त्यांच्याकडे बघत होते सातत्याने, तर ते त्यांना पुढचं दिसलेलं होतं. माझे सद्गुरू त्रिकालच आहे, पुढे काय होणार आहे ते पण दिसत होतं. आता म्हणा तुम्ही दिसत होतं तर मग यांचा प्रवास कॅन्सल का नाही केला. ही गुरुदेवांची अलौकिक करणी असते. त्यांना असं वाटलं की संपूर्ण ट्रेनला संरक्षण द्यावं, आपण संपूर्ण रेल्वे गाडीला संरक्षण द्यावं. जे काही प्रवास करतायत ती पण माणसंच आहेत ना. आता हे म्हणजे कसं असतं, कोणाच्या तरी एखाद्याच्या नशिबामुळे तिथलचे सर्व लोक वाचतात किंवा एखाद्याच्या नशिबामुळे सर्व लोक जातात, असंही बऱ्याच ठिकाणी घडतं. पण या ठिकाणी असं घडलं की आपल्या जे आपले गुरुदेव भक्त जे आहे लोलियेकर विष्णू आनंद लोलियेकर यांच्या माध्यमातनं गुरुदेवांनी संपूर्ण ट्रेनला संरक्षण कवच पुरविलेलं होतं. आणि त्या म्हणजे त्यांनी असं लिहिलंय, गुरुदेवांनी आम्हाला सर्वांना पुनर्जन्म दिलेला होता. किती अलौकिक घटना आहे बघा.
हे म्हणजे हे जे असे आता काय माहिती का, आपले गुरुदेव आहेत आणि आपल्या गुरुभक्तांना आलेला अनुभव आहे तो आपणच एकमेकांनी वाचला पाहिजे, एकमेकांना सांगितलं पाहिजे ना. त्याच्याशिवाय आपल्या गुरुदेवांची महती कशी काय वाढणार. तर गुरुदेवांची महती वाढण्याकरता हा अनुभव फारच हे आहे. त्यांची एक भगिनी होती, तिला मोठा ट्युमर झालेला होता, कॅन्सरचा होता, आणि तिला ऑपरेशन मंगळूरच्या रुग्णालयात ठरलं होतं. तर त्या काळात ते त्यांच्या बहिणीला घेऊन गुरुदेवांच्या दर्शनाला आले. गुरुदेवांनी काय कसली शस्त्रक्रिया कधी आहे, कुठे करणार आहे, ही सगळी माहिती विचारली आणि आशीर्वाद दिले. ठरल्या दिवशी एवढं मोठं ऑपरेशन काही अडचण न येता यशस्वी झाले आणि एक थेंब सुद्धा रक्ताची गरज पडली नाही. मोठ्या मोठ्या ऑपरेशनमध्ये काय होतं की माणसाचं रक्त ऑपरेशनमध्ये वाया जातं आणि मग रक्त कमी झाल्यावर रक्त भरणा करावा लागतो. त्याकरता दुसरे कोणाची ब्लड बँकेतनं रक्त आणावं लागतं. पण अशी कुठलीही गरज भासली नाही. हा किती मोठा भाग. तिथल्या डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना आश्चर्य वाटलं की हे कसं काय झालं. आजपर्यंत अशी ऑपरेशन झाली, तिथे रक्त द्यावं लागलं आपल्याला, पण इथे कसं काय झालं नाही. आणि त्या ठिकाणी त्यांनी मला वाटतं गुरुदेवांचा फोटो ठेवलेला होता. गुरुदेवांचा फोटो ठेवलेला होता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये. आणि गुरुदेवांची महती त्या डॉक्टरांनी सांगितल्यावर डॉक्टरांनी देखील गुरुदेवांच्या फोटोला नमस्कार केला. आणि आम्ही या स्वामींचे ऋणी आहोत. असं त्यांना कोण आहे काय माहीत नव्हतं, पण स्वामी आहेत, सत्पुरुष आहेत असं त्यांनी म्हटलं. हा जो भाग आहे बघा, म्हणजे 2-3 याच्यात गुरुदेवांनी लोयलीकर यांच्या 5 जणांच्या कुटुंबाला संरक्षण कवच पुरवलं. शिवाय बहिणीच्या बाबतीत देखील त्यांनी हे संरक्षण कवच पुरवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी एक काही केलेलं आहे. त्यांनी एक फार मोठा म्हणजे भावनात्मक एक अनुभव त्या ठिकाणी लिहिलेला आहे. मोठे गुरुदेव 99 साली जवळजवळ बेडवरच होते बरेच दिवस. आणि या ठिकाणी त्यांना महाबळेश्वरला गुरुदेव होते आणि साधारणपणे तिकडे जे सेवेकरी आहेत त्यांनाच प्रवेश होता. इतर कोणाला गुरुदेव तिथे भेटत नव्हते. जनरली कोणी यावं भेटावं असं काही तिथं नव्हतं. ज्यांना गुरुदेवांना बोलवायचं आहे त्यांना ते बोलून, मलाही तिथे महाबळेश्वरला गुरुदेवांनी पाचारण केलं होतं. मी महाबळेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे आणि मला गुरुदेवांनी एक विशिष्ट काम देखील त्यावेळेस मला दिलेलं होतं. आणि ते गुरुदेवांच्या कृपेने ते काम, ती सेवा देखील माझ्याकडनं त्यांनी करून घेतलेली आहे. आणि या ठिकाणी ह्यांनी आपल्याला भेट होत नाही आहे म्हणून एक पत्र लिहितो. आणि पत्रातली भाषा फार म्हणजे गहिवरून येणारी त्यांनी भाषा लिहिलेली आहे. त्यातले 1-2 वाक्य मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. आणि त्यांनी त्या ज्या आपल्या गुरुबंधूला पत्र लिहिलं होतं ते पत्र त्यांना पाठवलं आणि हे गुरुदेवांना वाचून दाखवा, त्यांच्यापर्यंत पोचवा असं ते हे. तर ते गुरुदेवांनी जे पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये गुरुदेवांनी जे पत्र लिहिलं तर ते असं म्हणत होते की हे गुरुदेवा, तुम्ही भक्तांची संकटे दुखणी स्वतःवर घेतल्याने आपली तब्येत हल्ली खूप बिघडली आहे. वस्तुस्थिती पण काही आपल्या सहस्र लाखो भक्तांच्या उद्धारासाठी तुम्ही देहावस्थेत राहणे आवश्यक आणि गरजेचे आहे. तुम्ही माझे उर्वरित आयुष्य घ्या आणि लोककल्याणासाठी व प्रामुख्याने तुमच्या आरोग्यासाठी मी या क्षणीच देहत्याग करायला तयार आहे. ते महामहिम स्वतःच दत्तात्रय आहेत हे मी अल्पकाळासाठी विसरलो होतो. काय देह स्वरूप धारण केल्यावर देहाच्या ज्या काही यातना आहेत त्या प्रत्येकाला भोगाव्या लागलेल्या आहेत. ज्यांनी मनुष्यजन्म परमेश्वरी अवताराने मनुष्यजन्म घेतला आहे तिथे त्याला ते देहधर्मामुळे भोगावं लागलेले आहे. रामकृष्ण परमहंस यांना देखील ते भोगावं लागलेले आहे. आपल्या गुरुदांनी भोगलेले आहे. असे अनेक, आता आपल्याला काही सगळ्यांची नावं माहीत नाही आहेत की काय असतं ते, पण हे देहभोग असतात ते भोगावलेले आहेत. गुलाबराव महाराज तर जन्मतः अंध होते, पण ते त्यांच्या प्रकृतीचं
कुठेही त्यांच्या अलौकिक कार्यात कधी आड येत नाही, ते कार्य करतच असतात असं. आणि हे पत्र जेव्हा गुरुदेवांना वाचून दाखवलं त्यावेळेस गुरुदेवांना गहिवरून आलेलं आहे आणि त्यांच्या दिव्य नेत्रातून आनंदाश्रू पाझरत होते. गहिवरून आलं म्हणजे काय की ते म्हणले, बघा माझे असेही भक्त आहेत, बघा माझे असेही भक्त आहेत. म्हणजे जो भक्त गुरुदेवांच्या करता देहत्याग करायला तयार झालाय असे गुरुदेवांचे भक्त होते, हे गुरुदेवांना या ठिकाणी सांगायचं आहे. आणि हे लोहलीकर यांनी बोलून दाखवलं, बरोबर आहे, बोलून दाखवलं, त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पण अनेक भक्तांनी या पद्धतीने गुरुदेवांना प्रार्थना केलेली होती. मनोमन केली असेल, प्रत्यक्ष केली असेल, हा भाग वेगळा आहे. पण अनेक भक्तांना असं वाटत होतं की आपले गुरुदेव देह स्वरूपात राहिले पाहिजे. आपल्याला तरी या पृथ्वीला काय उपयोगी, ते पृथ्वीवरच्या लोकांचं कल्याण करण्याकरता जन्माला आले, तर जास्तीत जास्त दिवस त्यांनी देहबरोबर राहावं अशी सर्व भक्त मंडळांची इच्छा होती. आणि मी तुम्हाला सांगतो की गुरुदेवांच्या तब्येतीची अत्यंत दयाळू अंतःकरणाने जे भक्त चौकशी करत होते त्यावेळेस गुरुदेवांना खरोखरीच गहिवरून यायचं. हा जो अनुभव आहे, मी पाठोमागच्या अनुभवात एकदा सांगितलं आहे. मी देखील 98 साली गुरुदेवांना हीच म्हणजे त्यांचा जो डायबिटीसमुळे पाय वक्र झाला होता, त्यांना चालता येत नव्हतं, ते पाहिल्यानंतर मी म्हटलं, गुरुदेव आमच्या सगळ्यांची पापं आपण आपल्या अंगावर घेत आहे आणि आपल्याला हा त्रास भोगावा लागतोय. आता मी माझ्या देहत्यागाची वगैरे काय केलं, लोहलीकर हे फार पुढे गेलेले, त्यांनी देहत्यागाची भाषा केली. मी फक्त एवढंच एक दुःख व्यक्त केलं की आमच्या भक्तांकरता आपल्याला हा त्रास सहन करावा लागतोय. तेव्हाही देखील माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि गुरुदेवांच्या डोळ्यात अश्रू होते. ते अश्रू हे दुःखाचे नव्हते, ते अश्रू दुःखाचे नव्हते. गुरुदेवांचं जसं भक्तांवर प्रेम आहे तसं भक्तांचंही गुरुदेवांवर निश्चित प्रेम आहे, हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा ते आनंदाश्रू हे बाहेर येत असतात. गुरुदेवांनी या आपल्या विष्णू आनंद लोलियेकर यांना जे संरक्षण पुरवलं होतं, यातनं आपले गुरुदेव हे भक्तांना संरक्षण कवच देणारे आहेत, संरक्षक गुरुदेव आहेत. हे निर्विवाद सत्य आपल्यापुढे मी आज मांडलेलं आहे. मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेव